तेंडुलकर यांनी समोर जर पाहिलं तर सिब्बान वेग आहे त्यांच्याकडे आणि दुसऱ्याच बॉलवर पहिल्या बॉलवर श्रेयस जिंकले, दुसऱ्या बॉलवर सिब्बान जिंकले. दोन दिग्गजांमधील लढाई दोघांनी जिंकली, परंतु श्रेयस आउट होत आहेत आणि सिब्बान दाखवत आहेत का महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाज म्हणून गेली कित्येक वर्ष सिब्बान या नावाची जादू चालली. विकेट डीजे. टॉस साठी यायचं आहे. निलेश दादा विंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे, टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि त्याचबरोबर विनंती असणार आहे मंगलमूर्ती राजुरी जुन्नर पुणे दोन्ही टीमच्या कॅप्टन माझ्या मध्ये गणेश आडवळे या ठिकाणी येत आहेत आणि एनबी टीमचे कॅप्टन आपणास देखील विनंती आपण देखील टॉस साठी त्वरित या. पहिली विकेट आली आहे श्रेयस तेंडुलकर यांच्या रूपामध्ये. दोन जबरदस्त खेळाडूंमधील लढत पाहायला मिळाली आपल्याला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत मुंबईच्या अंधेरी परिसरातील आंबोली परिसरातील खेळाडू रोहन साळुंके बॅटिंगसाठी येत आहेत. मागील पावसाळी हंगाम देखील त्यांनी गाजवला. विशेष म्हणजे मुंबईमध्ये जो अंडरआर्म क्रिकेट प्रकार चालतो त्यातील देखील एक निष्णात खेळाडू आहेत रोहन साळुंके. परंतु समोर संगमनेर एक्सप्रेस म्हणजे सिब्बान यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 पहिली ओव्हर सुरू आहे. यावेळेला बॉल हवेत पाहायला मिळतोय आणि विशाल निगोड तिकडे पोहोचलेले आहेत. विकेट मात्र रोहन साळुंके यांची येताना पाहायला मिळते. सिब्बान शेख पहिल्याच ओव्हर मध्ये 2 हादरे या ठिकाणी देत आहेत. दही दूध ताक आणि लोणी गबाई ग. या ठिकाणी विल्सन सर उपस्थित आहेत, विमल कौल सर उपस्थित आहेत, आमचे दांगड साहेब आहेत. यावर या सचिन सर मुख्य मंचावरच या. डिसन लगेच कळवायचंय. मंगलमूर्ती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एनबी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मुजम्मिल शेख एक युवा खेळाडू आहे. मुजम्मिल पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर आहे. बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकची संधी आता मात्र असणार आहे ती म्हणजे सिब्बान यांना. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर अचूकता दाखवली गेली आहे. क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं. जे ज्या खेळाडूंनी मात्र खोटं ठरवलं त्यातील एक गोलंदाजी करतोय सध्या. नाव सिब्बान. गणेश सर निर्णय कळवा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय मंगलमूर्ती टीमने टॉस जिंकून. चांगला बॉल आल्या पहिल्याच बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हॅट्रिक पासून वंचित ठेवलाय आणि धाव मात्र या ठिकाणी एक येईल. धाव संख्या 5 वर जाताना पाहायला मिळेल. उजरेच्या स्ट्राईकवर छोट्या वयात ज्या खेळाडूंनी प्रभावित केलंय त्यापैकी एक आहे. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि मी तर म्हणेल हा खेळाडू असा आहे ज्याच्याकडे क्षमता आहे. त्यांना आता दाखवावं लागेल. आज पुण्यात येऊन दाखवावं लागेल. उजेर पहिलाच बॉल एका वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न सिब्बान सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध त्यांनी केला. परंतु सिब्बानने पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट मात्र घेत असताना सिब्बान शेख ह्या नावाचा दरारा का आहे दाखवून देत आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट.
मनीष सिंग जातात बॅटिंग करण्यासाठी. माघारी परतताना पाहायला मिळेल पहिल्याच ओव्हरमध्ये 3 हादरे दिलेले आहेत सिब्बान यांनी. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. 3 हादरे दिलेत. 5 धावा धावफलकावर आहे सिब्बान पुन्हा एकदा. मनीष सिंग बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. पापी ज्युनियर हो 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 काय बॉल टाकलाय जबरदस्त. सिब्बानची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेले आहेत आणि धावा केवळ 5 दिलेले आहेत. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. पहिल्या बॉलवर चौकार होता परंतु त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 3 विकेटही घेतल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 5 धावा आल्यात, 3 विकेट आल्यात. धावांचा पाठलाग 58 करायचा आहे. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 53 धावांची आवश्यकता आहे. परंतु हे अशक्य असं नाही आव्हान, शक्य होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागतील.